प्रेक्षकांनो वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 12 मार्चचा असा काही जबरदस्त भाग आहे ना. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही ना तो पाहतच राहणार आहात. म्हणजे आता विक्रांतच्या केसचं आणि त्यातच आमची मुलगी आमचा सन्मान हे जे काही ऊर्जाने लढा चालू केलाय ना, त्याचा जबरदस्त परिणाम झालाय. आणि आता वातावरण असं काही पेटलंय ना प्रेक्षकांनो. त्यातच आता अनुजा अग्रज हिने ऊर्जाचा इंटरव्ह्यू काय घेतला, आमदार आणि हर्षवर्धनचं तोंडचं पाणीच पळाले. म्हणजे ऊर्जाने त्या दोघांनाही सळो की पळो करून सोडले. आता त्यात मीडियावाले हर्षवर्धनलाही प्रश्न विचारतायत आणि आमदारालाही प्रश्न विचारतायत. आमदाराला वरून इतकं प्रेशर आहे, म्हणजे ऊर्जाने त्याच्या डोक्यावर टांगती तलवारच ठेवले. आणि आता आमदाराला राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यातच आता ऊर्जाने कौतुक केले शौर्याचं, कारण हा इतका मोठा लढा लढण्यासाठी शौर्याचं पाठबळ मिळालं आणि म्हणूनच ती पुढे जाऊ शकले. आणि आता खूप छान अशी गोष्ट घडली, कारण पूर्वाने ऊर्जासाठी जोडीदार म्हणून शौर्याची निवड केली. किती छान भाग घडलाय ना आजचा, म्हणजे किती छान ट्विस्ट आली. पण आता हाच आमदार हर्षवर्धनच्या सांगण्यावरून मीडियावाल्यांसमोर इंटरव्ह्यू द्यायला जातो. पण नक्की काय घडतंय, दोघांच्याही तोंडचं पाणी कसं पळतंय. आता ऊर्जा इंटरव्ह्यू धडाकेबाज कशी देते आणि या सगळ्यांमुळे ट्विस्ट काय येतोय, विक्रांत अडकतोय का, बघूयात ना आजच्या भागामध्ये. भाग बघा शेवटपर्यंत, मस्त भाग आहे, तुम्हाला मजा येणार आहे बघायला. आणि प्रेक्षकांनो कमेंट करत करा, आज तर आवर्जूनच करा, ऊर्जाच्या या धडाकेबाज कार्यासाठी करा. बघूयात जबरदस्त धमाकेदार भाग आजचा. पत्रकाराने ऊर्जाची जी मुलाखत घेतली ना, ती मुलाखत जसं आमदाराने पाहिलेली असते तसंच ती मुलाखत इकडे हर्षवर्धन, आदित्य आणि शौर्यने सुद्धा पाहिलेली असते. त्यामध्ये ऊर्जाने स्पष्ट सांगितलेलं असतं की तिचा इशारा विक्रांतकडे जरी असला तरी सुद्धा ती केस लढणारच आहे. बाकी कितीही त्यांनी खच्चीकरण केलं तरीही, तेही न डगबगता न घाबरता. आता मात्र हर्षवर्धनचे असे काही तडफड होते की तो डायरेक्ट रिमोटच फेकतो. आता शौर्य गालातच हसतो. कुठला मार्ग वापरला या ऊर्जाने, आमची मुलगी आमची सन्मान काय ते. आदित्य सांगतो की हे सोशल मीडिया पेज कालच क्रिएट झाले आणि एका दिवसात इतका प्रतिसाद, इतके फॉलोअर्स वाढत आहेत. कोर्ट केस सोडून हे सोशल मुवमेंट काय क्रिएट बसले करत ही. काय तर म्हणे आमची मुलगी आमचा सन्मान. किती मोठी रिस्क घेते ना ती, तिला कळत नाहीये. आदित्य खरं तर ऊर्जाचं कौतुक करतो की इतकी मोठी रिस्क, म्हणजे सगळं कळूनही रिस्क घेतली, पाऊल धाडशी. आता हा हर्षवर्धन त्याच्यावरतीच वसकतो, तू काय कौतुक करतोयस रे तिचं. तेव्हा आदित्य सांगतो की नो डॅड, मी तर तुमचा विचार करतोय. इतक्यातच नेमका तिथे आमदार टपकतोच की, नाही म्हणजे करून सवरून सगळं खापर आता त्याला हर्षवर्धनवरतीच फोडायचं असतं. येतो अक्कल पाजळायला इकडे. येता क्षणी तो हर्षवर्धनला विचारतो की टीव्हीवर काय चाललंय ते सगळं पाहिलं की नाही तुम्ही. हर्षवर्धन शांतपणे बोलतो की हो बघितलं. मग तेव्हा तो चवताळून सांगतो की त्या ऊर्जा शिंदेने इतकं सगळं केलं आणि तरीही तुम्हाला लिगल पद्धतीने जायचंय का अजूनही. तिने उघडपणे मीडियासमोर माझ्या मुलाचं विक्रांतचं नाव घेतलंय. हर्षवर्धन त्याला आधी तर जाणीव करून देतो की नाही, तिने उघडपणे नाव घेतलेलं नाहीये. तेव्हा हा दात ओठ खात सांगतो की पण तिने मीडियावाल्यांना तसं सूचित तरी केलं ना. सगळे दोष माझ्या विक्रांतवरती टाकलेत. यवना आता पक्षात खलबत्ते सुद्धा सुरू झाले असतील आमच्या विरोधात, आणि तरी सुद्धा तुम्हाला आता तुमच्या लिगल पद्धतीनेच काम करायचं आहे का. आता हर्षवर्धन पण गप्प बसत नाही. त्या आमदाराला त्याची चूक दाखवून देतो. हा सगळा विचार तुम्ही तिचं सामान घराबाहेर फेकण्याआधी करायला हवा होता. आता आमदार सगळं करून सवरूनही ते आरोप फेटाळून टाकतो. हर्षवर्धनला तो सांगतो की वकील साहेब, ते मात्र आम्ही केलेलं नाही. अजिबात आमचा काही हात नाही आहे त्याच्यात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इतकं सगळं घडूनही तुम्हाला प्लॅन बी वापरावासा वाटत नाही आहे का. ती ऊर्जा शिंदे टोळीजड होते. आता हर्षवर्धन बघा आमदाराला काय सल्ला देतो. हे बघा आमदार साहेब, त्रागा करून घ्यायचा नाही. तुमची हीच रिॲक्शन त्या पत्रकारांना अपेक्षित आहे, त्यामुळे शांत राहायचं. असं दाखवायचं की जसं काही घडलेलंच नाहीये. तो आमदार पुन्हा चिडतो. अच्छा, म्हणजे डोक्यावरून पाणी जायला लागलं तरीही शांतच राहायचं. हर्षवर्धन समजावतो की हो,
तुम्हाला शांत राहावंच लागणार आहे. आता हा आमदार पुन्हा भडकतो. आता इलेक्शन तोंडावरती आले, ते इलेक्शन हातातून निसटताना दिसतंय मला प्रत्यक्षात, आणि तुम्ही म्हणताय की तरीही शांत राहायचं. त्यावर हर्षवर्धन विचारतो की आमदार साहेब, आता तुम्ही मला सांगा की याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का? आता हा आमदार बघा हर्षवर्धनला काय सुचवतोय. तो सांगतो की आहे वकील साहेब, आमच्याकडे राजकीय दुसरा पर्याय आहे, मुलांची लग्न. हाच पर्याय आपण अंमलात आणायचा. आता शौर्याला इतका राग आलेला असतो या आमदाराचा. शेवटी प्रश्न त्याच्या बहिणीच्या आयुष्याचा. हा आमदार काय वर तोंड करून सांगतो खरं. हा काय करतोय, हर्षवर्धनला जी गोष्ट जो पर्याय तो सुचवू पाहतोय त्यामध्ये ती स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा. तो सांगतो की जे मीडियावाले आहेत आता बातमी पसरवतायत, विनाकारण उगाचच विक्रांतचं नाव बदनाम करतायत, त्या जर लोकांची तोंड गप्प बसवायची असतील तर मग त्यांचं लक्ष डायव्हर्ट करावं लागेल. हर्षवर्धन विचारतो की नेमकं काय करायचं. आमदार सांगतो की मुलांची लग्न लावून द्यायची, म्हणजे लोकांचं लक्ष आपोआपच विचलित होईल. लोक काय विचार करतील की विक्रांतवरती इतके आरोप आहेत, पत्रकार त्याच्याबद्दल नाही ते उठवत आहेत, त्याच्याबद्दल इतक्या चर्चा चालू आहेत, आणि तरीही तुम्ही तुमच्या तीर्थाचं लग्न माझ्या विक्रांतशी लावून दिलं तर आपण मग काय सहज सांगू शकतो ना की आम्हाला माहिती होतं ते सगळे आरोप खोटे आहेत. फक्त विक्रांतची बदनामी करायला आणि त्याचं राजकीय कारकीर्द खराब करायला, त्याची इमेज खराब करायला विरोधी पक्षांनी रचलेलं हे एक कुबांड आहे, आपण सहज सांगू शकतो. बघा प्रेक्षकांनो, ह्या हर्षवर्धनपेक्षा अप्पलपोटी तर हा आमदारच निघाला म्हणावं लागेल. आता करून सवरून या आमदाराचा हर्षवर्धनलाच सल्ला येतो, उलटा सल्ला म्हणा हवं तर. वकील साहेब, ह्या गोष्टी जर वरपर्यंत पोहोचल्या ना तर महागात पडेल ना हे प्रकरण सगळ्यांनाच. इतक्यातच त्याचा फोन वाजतो. तो फोन रिसीव्ह करतो आणि त्याला शॉक बसतो. जेव्हा हर्षवर्धन विचारतो की काय झालंय, आमदार सांगतो की CM ऑफिसमधून फोन आला होता, ताबडतोब बोलावले. वकील साहेब, फार विचार करू नका, आम्ही जो सल्ला देतोय तो अंमलात आणूया. काहीही म्हणा प्रेक्षकांनो, या आमदाराने ना स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतले. आता याला भीती कोणाची वाटते माहिती, ऊर्जा ती. कारण तो हर्षवर्धनला काय सांगतो की ती ऊर्जा शिंदे आता काही थांबणाऱ्यातली नाही आहे, आणि तो तसाच तेथून निघून जातो. आता हा शौर्य तिथे हर्षवर्धनकडे येतो, पण शौर्याला थोडं टेन्शन येतं, ऊर्जाची काळजीही वाटते. आता इकडे ऊर्जा ॲफिडेव्हिटची तिची महत्त्वाची कामं करत असते. इतक्यातच तिला फोन येतो, आणि जेव्हा फोन रिसीव्ह करून ती समोर चौकशी करते की मी ऊर्जा शिंदेच बोलते, आपण कोण, तर पत्रकार नाव सांगते की मी अनुजा धाकरस बोलते. आता नाव ऐकूनच ऊर्जाचा आनंद गगनाला भिडतो. अनुजा विचारते की ओळखता तुम्ही मला. ऊर्जा म्हणते की हो, इतक्या धाडसी आणि तडफदार पत्रकारांना कोण नाही ओळखणार. ऊर्जा विचारते की पण सांगा, कॉल कशासाठी केला होतात. तेव्हा अनुजा विचारते की ऊर्जा, मी तुमचा TV वरती एक बाईट पाहिला, तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता का. ऊर्जा आश्चर्याने विचारते की इंटरव्ह्यू आणि माझा. तेव्हा अनुजा तिचं कौतुक करते की हो, अहो असं बेधडकपणे बोलणाऱ्या बाजू घेणाऱ्या माणसं आता राहिलेत कुठे, आणि तुम्ही एक बेदरार वकील आहात, त्यामुळे मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तुम्हाला माझा चॅनल तर माहितीच असेल, मी जिथे काम करते तिथे. तेव्हा ऊर्जा सांगते की हो, मुंबई तक माहिती आहे ना. तेव्हा ऊर्जाला इतका आनंद होतो, ती विचारते की कधी घेणार आहात इंटरव्ह्यू. तेव्हा अनुजा विचारते की आजच, आत्ता. ऊर्जा, तुमच्या आणि माझ्या दोन्ही क्षेत्रामध्ये एक एक क्षण महत्त्वाचा आहे. तुम्ही पटकन या, म्हणजे मला तो इंटरव्ह्यू पटकन एडिट करून पोस्ट करता येईल. तेव्हा ऊर्जा म्हणते की ठीक आहे. अनुजा सांगते की मग मी तुम्हाला लोकेशन पाठवते, तुम्ही तिथे पोहोचा. आता मात्र ऊर्जाचा आनंदाचा पारावार राहिलेला नसतो, कारण ऊर्जाने इतकं नावलौकिक कमवलेलं असतं. पण तिच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे तिने जो अन्यायाविरुद्ध लढा चालू केला आहे तो खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याचं समाधान, त्याचा आनंद तिच्या मनात जास्त असतो स्वतःच्या कौतुकापेक्षा. आता ऊर्जा क्षणाचाही विलंब न करता अनुजाकडे जायला निघते सुद्धा. इकडे शौर्य विचार करत असतो, ऊर्जाचा अजून फोन का आला नाही. तेव्हा तो स्वतःच कॉल करतो. ऊर्जा, अगं कुठे आहेस तू. तेव्हा ऊर्जा विचारते की केस कर, मी कुठे असेल आता. शौर्य म्हणतो की कुठे. ऊर्जा सांगते की मला कोणाचा फोन आला होता माहिती आहे, अनुजा धाकरसचा. शौर्यला
आनंदाचा धक्का बसतो की काय. ऊर्जा त्यालाही आनंदाची बातमी देते की हो, तिचं चॅनल तर तुला माहितीच असेल, तिथे तिने स्वतः मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. शौर्य म्हणतो की हो, मुंबईत मला माहिती आहे ना. कधी बोलवलं आहे? तेव्हा ऊर्जा सांगते की आजच बोलवलं होतं. आता शौर्याला नवल वाटतं. तो विचारतो की काय, तिने लगे बोलवलं आणि तू लगेच निघाले सुद्धा. ऊर्जा कौतुकाने सांगते की हो, ती म्हणाली लगेच करूया. मग मी पण हो म्हणाले. शौर्य, या इंटरव्ह्यूचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. शौर्य सांगतो उत्साहाने की हो, मुंबईत चॅनल खूप फेमस आहे आणि स्वतः अनुजासुद्धा. अगं, बेधडक पत्रकार आहे ते. मी स्वतः फॉलो करतो तिला. आणि तो पुढे हसतही सांगतो की कोणाचीच पत्रास ठेवत नाही अगं ती. ऊर्जा म्हणते की हो, तिच्या याच लोकप्रियतेचा आपल्या लढ्याला खूप फायदा होणार आहे. तेव्हा शौर्य ऊर्जाला शुभेच्छा देतो की छान इंटरव्ह्यू दे. अगं, हे वातावरण खरंच खूप पेटलंय. म्हणजे मी तुला सगळ्या डिटेल्स नाही देऊ शकत, पण अगं तू सगळ्या न्यूज चॅनलवरती चालू आहे, फक्त तूच दिसतेस. आणि आता स्वतः मुंबई तक चॅनल, इतकं फेमस चॅनल तुला कवर करते. ऊर्जा कौतुकाने सांगते की हो, स्पेशल सेगमेंटसाठी. आणि अनुजा जाकरस ही स्वतः इंटरव्ह्यू कवर करते. शौर्य तिला शुभेच्छा देतो, मस्त इंटरव्ह्यू दे. आणि तो इंटरव्ह्यू त्यांच्या किती फायद्याचा आहे ते सांगतो. त्यानंतर दोघेही फोन ठेवून देतात. शौर्याच्या मनात आता ऊर्जाबद्दलचा आदर जास्त वाढलेला असतो आणि ऊर्जा खूपच खुश असते. इकडे आता किचनमध्ये दिव्या चिडचिड करते. त्याच वेळेस शैलजा येते. ती विचारते, हे काय, हातात सुरी, समोर भाज्या. पण मॅडम दुसऱ्याच विचारात हरवल्यात. नक्की चाललंय काय? तेव्हा दिव्या आदळआपट करते. माझा सगळा प्लॅन चौपट झालाय. शैलजा विचारते की अगं असं कसं? तुझी बहीण तर टी व्हीवरती झळकते की. उलट तुला तर खूप छान वाटायला हवाय. तेव्हा दिव्या चिडते की म्हणूनच तर प्लॅन चौपट झालाय. काल तिचं सामान घराबाहेर फेकलं होतं. मग मग मी तिथे जाऊन तिला सांगितलं असतं की ही केस मागे घे आणि मग मला बाबांकडून बक्षीस मिळालं असतं. पण कसलं काय? आता शैलेचा मुद्दामच दिव्याला भरीवर घालते. अगं, अजूनही तुझ्याकडे चान्स आहे की. अजूनही तू हे करू शकतेस. पण मग कुठे माशी शिंकली? आता दिव्या पुन्हा चिडते. कसला डोंबलाचा उपयोग होतोय त्याचा? ऊर्जा आहे ती. ती कसली माघार घेते? बघितलंत ना किती बेधडक बोलत होती ते. आता शैलेजा बघा कशी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करते. ती मुद्दामच दिव्याला भरीवर घालते. तिला काय सल्ला देते की अगं पण तू ऊर्जाशी नाही बोलू शकत, तिच्या अपोजिट पार्टीशी बोलूच शकते की. भाऊजींशी. दिव्या विचारते की काय, पण ते माझं ऐकून घेतील? तिला डाऊट असतो. शैलजा तिला टोमणा मारते की अगं, तू एवढं खोटं बोलून घरातल्यांना फसवून घरात आले तरी भाऊजी तुला बोललेत का? नाही म्हणजे भाऊजी कितीही कडक असले तरीसुद्धा ते घरातल्यांशी कधीही नीटच बोलतात. दिव्याला ती समजावते की फक्त भाऊजींशी बोलण्याची वेळ जरा नीटच निवड. आता दिव्याला भलताच आनंद होतो. आता इकडे ऊर्जाचा इंटरव्ह्यू चालू झालेलाच असतो. तेव्हा अनुजा तिची ओळख करून देते की आज आपल्या सेगमेंटवरती कोण आलंय. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, एक तडफदार वकील. आणि ती ऊर्जाला आता प्रश्न विचारायला सुरुवात करते की ऊर्जा शिंदे, आम्ही तुमचं सोशल मीडियावरचं खूप सारे व्हिडिओज पाहिले आहेत, जिथे तिथे फक्त तुमचीच चर्चा आहे. ऊर्जा, तुमचं मुंबई तकवर स्वागत आहे. आणि मी थेट आता मुद्द्यालाच हात घालते. तुमची सोशल मीडियावरती आता खूप चर्चा आहे आणि काही प्रमाणात तुम्हाला त्याचा त्रासही होतोय. पण प्रश्न हा आहे ऊर्जा शिंदे की तुम्ही त्या व्यक्तीचं नाव का घेत नाही आहात? ऊर्जा सांगते की मला त्याची गरज वाटत नाही. अनुजा विचारते की पण कारण काय आहे? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय? ऊर्जा डायरेक्ट उत्तर देते की अजिबात नाही. माझा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही आहे. उलट मी त्या माणसाला सोळकी पळो करून सोडते. त्यावर अनुजा विचारते की अहो पण तुम्ही नाव घेतलं तर त्या माणसाचं तोंडचं पाणी पडेल ना? तेव्हा ऊर्जा म्हणते की कोर्टात जेव्हा केस उभी राहील तेव्हा आपसुकच नाव समोर येणारच आहे. मग उगाच मी त्या व्यक्तीची पब्लिसिटी का करू? त्यावर अनुजा म्हणते की तसं नाही आहे. अहो पण मांजर डोळे झाकून दूध पितंय. आता लाटणं मारायची वेळ आली आहे तरीही तुम्ही गप्प. तेव्हा ऊर्जा बघा काय सडेतोड उत्तर देते. मांजरीला पण माहिती आहे की मी कोणाबद्दल बोलते. ऊर्जा सांगते की त्या माणसाच्या मनात आता भीती बसली आहे. त्याला पावलोपावली फक्त हेच जाणवते की त्याला जेलमध्येच जावंच लागणार आहे. अनुजा हसत विचारते की अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार लावली आहे तर? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, आणि त्यांची टांगती तलवारच त्यांना शिक्षा मिळवून देणार आहे. आता ऊर्जाचा इंटरव्ह्यूने प्रेक्षकांनो असा काही धुमाकूळ घातलेला असतो.
ऊर्जा म्हणाली तसंच त्या आमदाराच्या तोंडचं पाणीच पळालंय. आता इकडे बघा आमदार त्याच्या काही माणसांसोबत घरी परतलेला असतो. प्रेक्षकांनो ते म्हणतात ना, "आती घाईन संकटात नेई", तसं काहीसं आमदाराचंच झालंय. म्हणजे त्याची घाई नडली त्याला. हर्षवर्धन जीव तोडून सांगत होता, "शांत राहा, आता काय भोगा शिक्षा." तिथे विक्रांत सुद्धा येतो. घरातले उपस्थित असतात. तेव्हा हा आमदार त्याच्या माणसांना सांगत असतो, "हे काही घडलंय ना, जे काही झालंय ते लवकरच पुसून टाकावं लागणार आहे." आता त्याचा पीए म्हणतो की "हो, आता ते तर करावंच लागणार आहे, नाहीतर हे प्रकरण आपल्यावरच शेकेल. आणि एकदा का प्रकरण शेकलं ना साहेब, तुम्हाला राजीनामा तर द्यावाच लागेल." आता हा आमदार त्याच्यावरतीच चौताळतो, "म्हणजे काय तुझं म्हणणं आहे का मी राजीनामा द्यावा?" विक्रांत विचारतो की "पण पप्पा, आता राजीनाम्याचं कुठून आलं मध्येच?" हा आमदार एकतर स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्याच्या मस्तकी खापर फोडायचं. आता विक्रांतच विचारतो, "मग काय त्या CM साहेबांनी मला चहा बिस्किट खायला बोलवलं होतं, तशी तब्बीच दिली आहे मला. राजीनामा मागितलेला नाही आहे, पण ताकीद तशीच आली आहे की." आता पुढच्या इलेक्शनचं तिकीटसुद्धा मिळणं मुश्किल झालं आहे. मंत्रिपद तर लांबच राहिलं. इतक्या वर्षांचं माझं स्वच्छ करिअर तुझ्या एका चुकीमुळे सगळ्यावरती पाणी फिरलं विक्रांत. आता विक्रांत वैतागतो की "अरे यार." त्यावर हा दिग्विजय म्हणतो की "अरे यार, आता तुला मानभावीपणा करायला काय जातोय? ते फालतूचे तसले यार गोळा करून पार्ट्या वगैरे करत फिरला नसतास ना, असल्या चुका केल्याच नसत्या ना, तर हे सगळं घडलंच नसतं. आता पश्चाताप होऊन काय उपयोग आहे?" "अरे बाबा आमदार, मग आधीच पोराचे कान पिळायचे, आता कान उघडणे करून काय उपयोग आहे? तुला कळतंय का विक्रांत, जिथे तिथे फक्त तुझं नाव येतंय. या केसच्या संबंधित मीडियावरती तुझंच नाव आहे, न्यूज चॅनलवरती तुझंच नाव आहे, रादर सरकारी कार्यालयातही तुझंच नाव आहे आणि कोर्टमध्ये तर आहेच आहे. पुसून टाकावं लागणार आहे ते नाव लवकरच पुसून टाकावं लागणार आहे. पण कसं?" आमदाराचं आता डोकंच चालत नाही आहे. आता इकडे इंटरव्ह्यूमध्ये अनुजा विचारते की "ऊर्जा, पण तुमच्यामध्ये इतकं धाडस कुठून येतं? तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते?" तेव्हा ऊर्जा कौतुकाने उत्साहाने सांगते की "माझ्या बाबांकडून. माझे बाबा नेहमी म्हणायचे, कायद्याचं पुस्तक म्हणजे ते काय फक्त वाचण्यासाठीचं नाही आहे, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीचं शस्त्र आहे." तेव्हा अनुजा म्हणते की "वाह म्हणून दाद देणार नाही, कारण हे कुठून तरी टाळ्या मिळाव्या म्हणून नाटकात लिहिलं गेलेलं वाक्य नाही आहे, तर ते एक तत्व आहे, जे की आजकाल खूपच दुर्मिळ होत चाललंय." अनुजा पुढचा प्रश्न विचारते की "तुम्ही या केससाठीची जबरदस्त तयारी तर केलीच असेल की?" तेव्हा ऊर्जा म्हणते की "तयारी तर माझी चालूच आहे. फक्त मला या केससाठी लढायचं नाहीये, तर मला प्रत्येक वेळी अन्यायाविरुद्ध ठोस पाऊल उचलायचं आहे आणि दॅट इज माय कॉज. मला माझं ध्येय मिळालंय." आता ह्या आमदाराला खरंच ऊर्जाने सळो की पळो करून सोडलंय. आता तो जिथून मदत मिळेल तिथे फोन करत असतो. हर्षवर्धनला तो सांगतो की "तुमच्या कमिशनर साहेबांनी पण हात वर केले. विक्रांतचं नाव कायमचं पुसून टाकता येईल, एलिमिनेट करता येईल असं कोणतंच शस्त्र नाहीये असं सांगितलंय त्यांनी. वकील साहेब, काय करायचं आता?" आता बघा हर्षवर्धन सुद्धा शातीर वकीलच आहे. तो म्हणतो की समोरच्या विरुद्ध पार्टीने जे केलं तेच करायचं. मीडियाशी बोलायचं, कमी लोकांशी बोला पण जास्त लोकांपर्यंत पोहोचा. आता हर्षवर्धनने बघा सल्ला दिला आमदाराला की मीडिया बोलवून मीटिंग घ्या. तेव्हा आता हा आमदार म्हणतो की "ओके, काय करायचं ते कळलं." आता तो त्याचा असिस्टंट पाटोळेला लगेच आदेश सोडतो की जेवढे काही मीडियावाले आहेत, प्रमुख मीडियावाले, तेवढ्या सगळ्यांना इथे घरी बोलवून घ्या. आता तो पाटोळे विचारतो की "इथे घरी साहेब?" तेव्हा आमदार बघा त्याचे म्हणजे पुढची खेळी काय आहे. आता मी त्यांच्यापुढे एक तडफदार नेता, आमदार म्हणून राजकारणाने पुढे जाणार नाहीये, तर एका इनोसंट मुलाचा मजबूर बाप म्हणून पुढे जाणार आहे आणि त्यांना दाखवून देणार आहे की विनाकारण कसं माझ्या पोराचं नाव या सगळ्या प्रकरणात कवलं जाते. आता तो पाटोळे त्याचं कौतुकच करतो की "वा साहेब." आता तो आमदार त्यांच्या माणसांना सांगतो की "चला, लागा कामाला." हर्षवर्धन जहागीरदार, "तुम्ही असाल हुशार वकील, आम्ही पण हुशार राजकारणी आहोत" म्हटलं. "हो, म्हणूनच माती खाल्ली जणू." आता पत्रकार मीटिंग तर हर्षवर्धनची पण घेतली जाते. मीडियावाले त्याला प्रश्न विचारतात की "हा जो काही गदारोळ उठला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे?" हर्षवर्धन सांगतो की "बोलायचंच नाही आहे." आता पुढचा प्रश्न ती विचारते की "पण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ही
नवखी वकील आहे आणि सोबतच तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान. आता हर्षवर्धनच्याच तोंडून शेवटी ऊर्जाबद्दल वाईटच बाहेर पडणार. त्या मुलीला साधं कोर्टात एव्हिडन्स कसा मांडावा, कोर्टात आर्ग्युमेंट कशी करावी हे माहीत नाहीये. कोर्टात कसं उभं राहावं हे सुद्धा शिकलेली नाहीये. म्हणूनच तर असले प्रकार करावे लागतायत तिला. त्यापेक्षा तिने केसचा अभ्यास केला असता ना तर जास्त बरं झालं असतं. उलट तिने केसचा अभ्यास करण्याकडे जास्त लक्ष जावं असा वडिलकीचा सल्ला देईन मी. हे हर्षवर्धनचे बोल आहेत. आता तिकडे आमदाराने सुद्धा मीटिंग घेतलेली असते मीडियाचे. म्हणजे इतकं वातावरण पेटलंय ते. तो आता विक्रांतला वाचवण्याचाच प्रयत्न करतो. तो सांगतो की माझ्या मुलाचा या सगळ्यांमध्ये काहीही दोष नाहीये. विनाकारण त्याचं नाव गोवलं जातं याच्यात. मी तर म्हणतो की माझ्या मुलाला राजकारणात पुढे उभं राहता येऊ नये, त्याला तिकीटच मिळू नये म्हणून विरोधकांनी रचलेला कुटील डाव आहे तो एक. तेव्हा आता पत्रकार मुद्दाम फिरवून प्रश्न विचारतो, पण साहेब ऊर्जा शिंदेने तर त्यांचं डायरेक्ट नाव घेतलंय. त्यावर आमदारही सडेतोड उत्तर देतो, अहो पण माझ्या पाहण्यातच आलं नाहीये ना कुठे मी वाचले. आता ती ऊर्जा शिंदे तडफदार वकील, खूप गुणी वकील आहे. आवडली मला मुलगी ती. पण कसं आहे, माझा इनोसंट मुलगा त्यामध्ये उगाचच भरडला जातोय, त्याला अडकवण्यात येतोय. आता हा आमदार इतका नीच आहे, म्हणजे तो मीडियावाल्यांना खोळात घेण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचं चरित्र, राजकीय कारकीर्द किती स्वच्छ आहे हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. तो मीडियावाल्यांना सांगतो की अहो ती चाळ, अहो माझ्या मतदारसंघातली लोक आहेत होती, माझं कुटुंब आहे आणि माझ्याच कुटुंबातल्या एका घराला त्रास देण्याचा मी प्रयत्न करेन का? अहो मी सांगतो की माझ्या मुलाचं राजकीय करिअर उमलण्याआधीच खोडून काढण्याचा विरोधकांचा डाव आहे हो. इकडे ऊर्जाचाही इंटरव्ह्यू चालूच असतो. अनुजा विचारते की दॅट्स ग्रेट ऊर्जा, पण आता तुमच्यासमोर द ग्रेट हर्षवर्धन जहागीरदार वकील आहेत. माझ्या ऐकण्यात असं आलंय की ते आजपर्यंत कुठलेही केस हरलेले नाही आहेत. मग आता त्यांच्यासमोर तुमच्या जिंकण्याची किती टक्के खात्री देऊ शकतं? तेव्हा ऊर्जा उलटा प्रश्न विचारते की म्हणजे टक्केवारीही विचारताय आणि खात्रीही मागताय. तेव्हा अनुजा हसते आणि विचारते की बरं दिग्गज वकील आहेत, त्यांच्यासमोर आता तुम्ही टिकू शकाल का? तेव्हा ऊर्जा सनसनीत उत्तर देते की कितीही दिग्गज वकील असले ना तरी ते सत्यापेक्षा मोठे नाही आहेत आणि मी सत्याची लढाई लढते. आता इकडे हर्षवर्धनला मीडियावाले प्रश्न विचारतात की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुम्हाला आता कोणत्याही परिस्थितीत शिह देणारच अशी चर्चा सुरू आहे. तेव्हा हर्षवर्धन उत्तर देतो की कसं आहे, मीडियासमोर बोलणं आणि कोर्टात आर्ग्युमेंट करणं या दोन्हीही गोष्टी आहेत. मी स्वतः ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेला म्हटलं होतं माझी फर्म जॉईन कर, मी तुला वकिली सगळी शिकवीन. पण शिकणं आणि स्वतःचं ग्लॅमरच वाढवणं यातच तिला जास्त महत्त्व वाटतंय. आता इकडे आमदार काय बडाया पोशारक्या मारण्यात चालूच असतं. अहो विरोधी पक्ष हा मनातून घाबरलाय, पुरता हादरून गेलाय की. म्हणजे त्यांना हे इलेक्शन लढण्याआधीच कळलंय की ते आमच्या मतदारसंघापुढे टिकूच शकत नाहीत. हो, म्हणूनच आमची मुलाची बदनामी करण्याचा त्यांचा एक छोटासा प्रयत्न आहे. पण माझी आता मतदारातल्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमचीही खरी बाजू तपासा, ती पण एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे कळेल विनाकारण माझ्या मुलाला बदनाम केलं जातंय ते. आता एक पत्रकार विचारते की म्हणजे तुम्हाला वाटते की तुमच्या शत्रूंनी हे केलंय? तेव्हा आमदार उत्तर देतो की कसं आहे, आता राजकारण म्हटलं की विरोधी पार्टी शत्रू हे आलेच. माझ्या मुलाचं करिअर खराब करायचं हा एकच प्रयत्न चालू आहे त्या लोकांचा. त्यांचा डाव मी मतदारसंघातल्या लोकांना हात सोडून विनंती करून सांगतोय की उधळून लावूयात. आता इकडे हर्षवर्धनला पत्रकार प्रश्न विचारते की सर पण तुम्ही सल्ला द्यायचाच झाला तर ऊर्जा शिंदेला काय सल्ला द्याल? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की कसं आहे, इकडे तिकडे कितीही मीडियामध्ये इंटरव्ह्यू देऊन पब्लिसिटी स्टंट केला ना तरीही कोर्टात टिकवून दाखव म्हणावं. कोर्टात आर्ग्युमेंट करणं तिला जमणारच नाही आहे. हा स्वतःच ठरवून मोकळा झालाय. बहुतेक याला सुद्धा मनातून भीती वाटते या प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा जरा. इकडे आमदार इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की मीडियासमोर सांगतो तो की विक्रांत शिर्के हा तरुण उमदा युवा नेता आहे. आजपर्यंत एवढ्या कमी वयात इतकी राजकीय कारकीर्द गाजवलेला नेता दाखवाच मानतो मी. अहो म्हणूनच तर त्याच्या सुरुवातीच्या राजकीय कारकीर्द फुलवण्याच्या त्या दिवसामध्येच त्याचे पाय ओढले जातात. त्याच्यावरती आरोप लावून त्याला मागे खेचलं जाते. आता हा आमदार बरोबर बोलला, कितीही डावपेच रचू देत, सत्य हे शेवटी सत्यच असतं आणि ते वर आल्याशिवाय राहत नाही. हे वाक्य खरं तर ऊर्जाने बोलायला हवं होतं ना. आमदार चुकलाय वाटते. आता इकडे ऊर्जा सुद्धा इंटरव्ह्यू देते. खोट्यावर कितीही चाडजोड पडदे लावले तरी सुद्धा त्यातून प्रकाश हा बाहेर पडतोच. तसंच
सत्य हे शेवटी बाहेर येणारच आहे आणि सत्यच जिंकणार आहे. आणि प्रेक्षकांनो, हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात बघूयात. आता हुळबुटेचा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्यात मीडियावाले विचारतात की ऊर्जा शिंदे आम्हाला म्हणाल्यात की या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तुम्ही आहात, तर प्रश्नांची उत्तरं तुमच्याचकडून मिळतील. हुळबुट्याला घाम फुटला या प्रेक्षकांनो. तो आता घाबरतोन विचार करतो, अरे देवा, हे ऊर्जा शिंदे ऐकत नाही बहुतेक. आता एक गोडही ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो. तो म्हणजे असा की आता पूर्वाला मनापासून वाटतं की ऊर्जाच्या आयुष्यात तिचा जोडीदार म्हणून शौर्यासारखा मुलगा असावा. रादर नकळतपणे ती शौर्याकडेच इशारा करते. आता भर कोर्टामध्ये ऊर्जाचं कौतुक केलं जातं. तिच्यासाठी टाळ्यांचा वर्षाव होतो. ऊर्जा आभार मानते शौर्याचं, कारण त्याच्या पाठिंब्यामुळे झालंय. पण शौर्य क्रेडिट घेत नाही हा. तो उलट ते क्रेडिट ऊर्जालाच देतो. पण आता या केसला एक वेगळीच दिशा लागली. आता कोर्टात आर्ग्युमेंट करून ऊर्जा त्याच हर्षवर्धनला तोंडघाशी कशी पाडते आणि विक्रांतला कशी अडकवते, पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. आता तोच प्रवास पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा प्रेक्षकांनो, कारण तुम्हाला माहिती आहे इथे फक्त खरे भाग दाखवले जातात.